स्कॉलरशिप मध्ये एक पुन्हा आणखी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. काय लिहिले बरं मी इथं वाचा मोठ्यानं? संख्यांची बेरीज. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो स्कॉलरशिपला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी याची बेरीज. मग तुम्ही बेरीज करत बसणार का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग त्याची बेरीज. ठीक आहे, त्याची करा. पण जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल 81 ते 90 81 82 83 85 60 असं करत करत जर तुम्ही बेरीज केली चुकणार नाही, तुम्ही बेरीज कराल पण काय होईल? वेळ जाईल. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला अशा ट्रिक्स वापराव्या लागतात की आपल्याला कमी वेळेत त्याचं उत्तर आलं पाहिजे. काय? आता बघा 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज येते 55. किती? 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती येते? 11 ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज येते 155. नाही, नीट लक्ष द्यायचं, मला तुम्ही पुढचं सांगणार. 11 ते 20 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते? 21 ते 30 पर्यंतच्या अंकांची बेरीज येते 255. किती? 255. आता मला तुम्ही सांगा 31 ते 40च्या संख्यांची बेरीज किती येत असणार? 355. पुढं? व्हेरी गुड. पुढं? छान. पुढे? 655. पुढे? 755. किती छान बघा. पुढे? 855. आणि पुढे? 955. आहे की नाही ट्रिक सोपी? आणि आता जर तुम्हाला याच्या पुढे जाऊन विचारलं 1 ते 100 पर्यंतच्या संपूर्ण अंकांची बेरीज किती आहे, तर ती आहे, तुम्ही वाचणार आहात. वाचा. 5050. आहे की नाही सोपं? मग आहे की नाही सोपी ट्रिक? 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज 11 ते 20 21 ते 30 असं आपल्याला 91 ते 100 पर्यंत ट्रिकने जायचं. आणि शेवटी जर प्रश्न